तील हिंदुस्तान अँटीबायोटिक्स लिमिटेड या औषध निर्माण कंपनीमध्ये केंद्रीय एफडीएचं पथक सध्या दाखल झालंय आणि औषध निर्मिती दरम्यान आढळलेल्या गंभीर त्रुटींची प्रत्यक्ष पाहणी केली जाते। अन्न आणि औषध विभागाचे सहायुक्त गिरीश हुकेरे यांनी सुद्धा ही माहिती दिलेली आहे आणि कंपनीतील इंजेक्शन तसंच सलाईन निर्मितीला एफडीए कडून स्थगिती देण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवरती ही पाहणी दौरा हा दौरा जो आहे तो महत्त्वाचा आहे। केंद्रीय एफडीच्या पथकाकडून नेमकी कोणती तपासणी केली जाते याचा थेट आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे यांनी। देशभरातील सरकारी रुग्णालयांना इंजेक्शन आणि सलाईनचा पुरवठा करणारी एचए कंपनी या कंपनीवर जे पाहणी करण्यासाठी म्हणून केंद्राचं एफडीए अन्न औषध प्रशासनाचं पथक जे आहे ते सकाळी दाखल झाले। मागील अनेक तासांपासून ही चौकशी जी आहे या ठिकाणची सुरू आहे। अर्थातच पथक ज्या बाबींची पाहणी करण्यासाठी आलेलं आहे अशा 59 त्रुटी ज्या आहेत ते या सगळ्या कंपनीमध्ये काढण्यात आल्या होत्या। ज्या पद्धतीनं इथे औषध निर्मिती केली जाते त्या औषध निर्मिती करत असताना 59 त्रुटी ज्या आहेत ते कंपनीमध्ये आढळून आल्याची माहिती जी आहे ते राज्याच्या अन्न औषध प्रशासनाने जेव्हा पाहणी केली होती त्यावेळेस त्यांना आढळून आल्या होत्या आणि त्याच सगळ्या त्रुटींची पूर्तता होतीये का किंवा एकूणच या सगळ्या औषध निर्मितीला ज्या पद्धतीने स्थगिती देण्यात आलेली आहे ती उठवली जाते का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। अर्थात ही केंद्र सरकारच्या एफडी विभागाची दुसऱ्यांदा इथे पाहणी आहे आणि इथे इंजेक्शन आणि सलाईनचे जे उत्पादन आहे ते होत नसल्याने त्या संदर्भात स्थगिती दिलेली असल्याने ती किती काळ अजून स्थगित राहील हा प्रश्न अनुत्तरित आहे। मात्र एकूणच प्रशासन जे आहे एचएचं ते याबद्दल कोणतीही माहिती द्यायला तयार नाही आहे आणि त्यामुळे नक्की हे औषध निर्मिती कधी सुरू होईल याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलं आहे। व्हिडिओ सूरज पाटील सर, गोविंद वाकडे, न्यूज 18 मराठी, पिंपरी चिंचवड। इकडे अमरावती जिल्ह्यामध्ये रात्रभर झालेल्या पावसामुळे जनजीवन पुरतं विस्कळीत झालेलं आहे आणि मेळघाटातील सिपना नदीला संततधार पावसामुळे महापूर आलेला आहे। यामुळे तब्बल 20 ते 25 गावांचा संपर्क पूर्णपणे तुटलाय। सिपना नदीवरील दोन्ही मार्गांवरील वाहतूक बंद करण्यात आली आहे आणि नागरिकांना नदीकाठच्या भागात न जाण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। सोलापूरमध्ये होणाऱ्या मुसळधार पावसामुळे उजनी धरणातून होणारा विसर्ग वाढवण्यात आला आणि या वाढत्या विसर्गामुळे भीमा नदी ओसंडून वाहायला लागली आहे। उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडल्यामुळे अक्कलकोट तालुक्यातले अनेक बंधारे पाण्याखाली गेलेत। बंधाऱ्यावरती पाणी आल्यामुळे खानापूर, हिळळी आणि या सगळ्या भागात वाहतूक ठप्प झाली आहे। नदीच्या वाढत्या पाणी पातळीमुळे प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे। बीड जिल्ह्यामध्ये आज काही भागामध्ये दमदार पाऊस कोसळला आणि मागील काही दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे। तर कापूस, सोयाबीन, ऊस आणि मूग या पिकांना आता जीवदान मिळालंय। माजलगाव तालुक्यात पाऊस कोसळतो आणि यामुळे खरीप पिकांना दिलासा मिळतोय। गोंदिया जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस झालेला आणि या पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलाय। यामुळे तिरोडा तालुक्यातील धादरी उमरी या मार्गावरती पूल पाण्याखाली गेला आणि पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे वाहतूक ठप्प झालेली आहे। पुलावरून वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे। दरम्यान नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासन करत आहे। अमरावती जिल्ह्यातील संततधार पावसामुळे पूर्णा मध्यम प्रकल्पाचे जे दरवाजे 3 दरवाजे उघडण्यात आले आणि या प्रकल्पाचे 3 दरवाजे उघडून पूर्णा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे। त्यामुळे नदीच्या पाणी पातळीत आता वाढ होण्याची शक्यता आहे। प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे। नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये आणि आवश्यक ती खबरदारी घ्यावी असं आवाहन प्रशासन करत आहे। बातमी धाराशिवमध्ये तुळजाभवानी मंदिर संस्थानने मंदिर विकासाचं जे कामं आहे ती निर्विघ्न पार पडावी त्यासाठी दीर्घकालीन धार्मिक पूजा विधींना प्रारंभ केलाय। या पूजेसाठी पुढील 10 वर्षात सुमारे 6 कोटी 30 लाख रुपये खर्च होणार असल्याने शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा हा प्रकार असल्याचा आरोप केलाय। विरोध आणि तक्रारीनंतर सुद्धा मंदिर संस्थानने धार्मिक विधींना सुरुवात केली असून खर्चात काही प्रमाणात कपात केल्याचा दावा पुजारी मंडळानं केलाय। मात्र या निर्णयाविरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा शेतकरी कामगार पक्षानं दिला आहे।
ब्राह्मण वंदन बरोबर या इथल्या आम्ही त्यांच्यावर चर्चा केली आणि संख्या सुद्धा ब्राह्मण वंदनची पूर्वी ज्या 61 ब्राह्मण ठरवले होते त्या ठिकाणी आपण 10 ब्राह्मण वृंदांची संख्या निश्चित केली आणि 1100 रुपये दक्षिणा अशा स्वरूपात आपण त्यांचा खर्च कमी करून आपला उद्देश जो आहे की ही वास्तू निर्विघ्नपणे उभी राहावी. आता जे तुम्ही धर्मकांड आणि मंत्रतंत्र चालू केलेलं आहे ते जवळजवळ वर्ष दीड वर्ष झाले, म्हणजे जोपर्यंत मंदिरचं काम होत नाही पूर्ण तिथपर्यंत तुम्ही चालू ठेवणार असाल तर रोज 15-20 हजार रुपये खर्चाप्रमाणे इतक्या दिवसाचा पैशाचा खर्च जो आहे तो कुणाच्या खिशातून जाणार आहे, कुणाच्या तिजोरीतून जाणार आहे, हेही विचार करायचा आहे आपल्याला. कारण एवढा पैसा खर्च करून मंदिरचं काम व्यवस्थिशीर होईलच ह्याची काय गॅरंटी देणारा कोण आहे का?